उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडी, खळा पाजर रोकडी. नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, कोटी रोमांच शरीरा, ते या पंढरीसी घडी, खळा पाजर रोकडी. तुका मने काला, तुका मने काला, कोठे या भेद देखिला, ते या पंढरीसी घडी, खळा पाजर रोकडी. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, रामदास बाबा की जय. पांडुरंग करू प्रथम नमन, सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा दडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरु चरणाला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कर दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडी, खळा पाजर रोकडी. नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, कोटी रोमांच शरीरा, ते या पंढरीसी घडी, खळा पाजर रोकडी. तुका मने काला, तुका मने काला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरीसी घडी,
खळा पाजर रोकडी विठ्ठल श्री क्षेत्र पारगाव सुद्रीक ते श्री क्षेत्र पंढरपूर चालत आलेला हा पायी दिंडी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही बार्शीची आपली कीर्तन रूपी सेवा आता कसं आहे बुजगावण्यालाच लय मोठे बन दिलं जात आता म्हणले तरी पहिल्यापासून टाळीत आलो होतो म्हणजे आता शेवट पण तरी करीन हिरेभाऊ गेले काल हिरेभावांनाच करायला आवाज होती पण सेवके करावे सांगितले ते काम मी तू पण कामा नाही त्या संतांच्या युक्तीप्रमाणे जसं दादा आपल्याला बुद्धी देतील दादा जशी सेवा करून घेतील तसा बोलण्याचा प्रयत्न करू आपण थोडा वेळ सेवा विठ्ठल कसं आहे साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची कारण शिकवणारा दुसराच असतो वेगळाच असतो ही फक्त काय ही पुढं उभा आहे आणि त्याच्याकडून काही बोलून घ्यायचे ती सत्ता त्यांची आहे कारण केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईसे माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा अक्षय असा अभय एवढं मोठं दान बाप सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही कारण कसं आहे मी माझं सांगतोय बरं का दुसऱ्यांचं नाही सांगत कारण मी ज्या वेळेस परमार्थात आलो ना त्यावेळेस आमचे वडील म्हणजे गेले होते मग आता आधारच कोणाचा नव्हता मग आम्हाला म्हणजे आधार नसल्यामुळं आणि जीवनामध्ये दुःख भरपूर झाल्यामुळं कारण संत बी एवढ्या म्हणजे जवळ येणं एवढी सोपी गोष्ट नसती संत जीवनामध्ये येणं एवढी सोपी गोष्ट नसती काहीतरी झाल्याशिवाय आपण सुद्धा मानित नाही पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालं सन्मुख तो कैसा झालं सन्मुख तो कैसा झालं सन्मुख तो साधू संतांनी काय केले आपल्याला सापडवलंय आपण एवढ्या लायकीचे बी नाही की आपण एवढे सिंहाने बी नव्हतो त्यांच्यापर्यंत जायला कारण आपलं कर्म आड येत होत आपण महापापी येत म्हणायचं पण त्यांनी सापडले जसं तुकाराम महाराज म्हणले सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर पडला विसर स्वप्ना माझी
काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय तोरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्यांनी मालिका बी सांगितली आणि त्यांच्या गुरुचं नाव बी सांगितलं बाबाजी. तर त्यांनी सापडवलंय म्हणले तसं आपल्याला सुद्धा दादांनी सापडवलंय म्हणून इथं उभा आहे. नाही तर इथं उभं राहण्याची आपली पात्रता नाही आपली लायकी बी नाही. कारण आपण काय लायकीचे होतो ते आता आपल्यालाच माहिती. कारण आपण दुसऱ्याला टेप लावण्यापेक्षा आपण आपलाच लावायचा स्वतःला लावायचा असतो. कारण दुसऱ्याचा पाहण्यापेक्षा आपलंच पाहिजे ना. म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहो निवासी संत तुकाराम महाराज. काय वैराग्य होतं महात्म्याचं. एवढा मोठा प्रपंच होता तर किती बैलगाड्या म्हणले त्यांच्या वह्या होत्या तेवढ्या सगळ्या म्हणले काय सावकारकी होती. आपल्या 1-2 वह्या सुद्धा नाही एक पानं बी नाही. पण कितीतरी बैलगाड्या अशा निहून म्हणले इंद्रायणी मध्ये सोडल्या आणि मग परमार्थ सुरू झाला. कारण प्रपंचाच्या नावे घालून या शून्य प्रपंचाच्या नावाने काय केलं त्यांनी शून्य केलं झिरो केलं आणि नंतर म्हणले परमार्थ सुरू झाला. तसं आपलं झालं पाहिजे. कारण काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा धुरतसे. ही अशी दशा माझ्या अंगामध्ये कधी येईल ही दशा मला केव्हा होईल. कारण माझ्यातलं एक 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 घालवायचे. माझ्यामध्ये काय काय भरलंय काय काय गबाळ आहे ती गबाळ घालवायचे आधी. कारण एक एक सोपं आहे. मग ज्या वेळेस साधू काय करत असतात ते तत्व देत असतात त्या तत्वाचा अनुग्रह होतो. कारण बहु अवघड आहे संत भेटी परी या जगजेठी करू नका. कारण अवघड असणारी संत भेट पण त्या भगवंतानेच काय म्हणले कृपा केली. कारण पूर्वजन्मीचं काहीतरी आपलं सुकृत असन पूर्वजन्मीचं काहीतरी आपलं सुकृत असन त्यावेळेसच म्हणले आपल्याला काय झाली संतांची जीवनामध्ये भेट झाली. कारण संत भेट होणं सोपं नाही. कारण बऱ्याच महाराजांनी कीर्तनातून प्रवचनातून सांगितलं इतका आनंद घेतला की चंद्र अमृत सुखे सेविवेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी या साधूची भेट न होईगा. पण तरी पण जीवनामध्ये झाली एवढी अवघड असणारी भेट सुद्धा म्हणले काय कर्म धर्म संयोगाने झाली. मग काय केलं म्हणले कृपा कटाक्षने आळिले आणि आपुल्या पदी बैसविले. त्यांनी काय केलं कृपा कटाक्ष म्हणजे पाहिलं म्हणले त्यांनी दृष्टीने आपल्याकडे पाहिलं आणि आपल्याच पदी काय झालं म्हणले बैसविले. कारण ही योग्यता फक्त कोण देत असतो साधू देत असतो संत देत असतात. कारण ही योग्यता कोणी देऊ शकत नाही. कारण कुणालाच वाटत नाही आपल्या योग्यतेचं व्हावं म्हणून. शेजाऱ्याला सुद्धा बरं वाटत नाही. त्याला सुद्धा वाटत आहे आपल्यापेक्षा कमीच राहिलं पाहिजे आपल्यापेक्षा मोठं नाही झालं पाहिजे. मग ही योग्यता
फक्त संत देतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, आपणा साईके करीती तात्काळ, आपणा साईके करीती तात्काळ. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, साईके करीती तात्काळ, आपणा साईके करीती ते आपल्यासारखंच करून ठेवतात, कारण आपल्यासारखंच करून टाकतात. काय दिंडीच्या वाटेने आनंद होता, कारण आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदी आनंद. कारण वाटच कशी होती, आनंदाची होती. मग तिथं तरंग तरी कशाचे असणार आहे? आनंदाच्याच लहरी उसळत होत्या ना. एक 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 मुक्कामाला एक 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 अनुभव. काय सेवा होती, प्रत्येकाने सेवा केली. कारण सेवा हा दारवंटा सांगितलाय. तर आम्हाला सारखं श्रीकांत भाऊ म्हणत असतात, तर मागाशीच मी सांगितलं बुजगावण्याला काही बी काही म्हणून काय उपयोग नाही. दिंडी चालक दिंडी चालक दिंडी चालक, चालक कोणीच नसतं. कारण सद्गुरूचं जे कार्य असतं ना, सज्जनाचे माप वाऱ्या हाती चाले, वाऱ्या हाती. वाचा सुद्धा खंडित होती त्यांचे शब्द काढायला. वाऱ्याच्या हाती चालतं. वाऱ्यापेक्षा वेगवान कोण आहे? त्यांनी केलेलं कार्य ना, दादांनी केलेलं जे कार्य आहे, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून ही दिंडी आहे. तुम्ही आम्ही करणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही फक्त काय करू शकतो? सेवा करू शकतो. कारण संतद्वारी काय होऊन राहायचंय? संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो, प्रेम रसाशी सोकलो, भोंकत भोंकताद्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. मग संतद्वारी काय होऊन राहायचंय? पुत्रा सुद्धा झाला ना तरी म्हणले ते सुद्धा म्हणजे काय होईल? त्याचा सुद्धा म्हणले उद्धार होईल. मग आपल्याला तर काय दिलंय म्हणले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाय वचन, जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपन भवरोग. आपल्याला तर सर्व सकळ सिद्ध आहे. हात आहे, पाय आहे, कान आहे, आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे आपल्यापाशी काय दिलंय? विशेष असं ज्ञान दिलंय. कारण त्या ज्ञानाच्या योगाने तरी आपल्याला काय होईल? त्या भगवान परमात्म्याची ओळख होईल. त्याची जीवनामध्ये काय होईल? आपल्याला कळन बुवा देव कोण आहे, मी कोण आहे. कारण खऱ्या देवाची ओळख साधू संत करून देतात. दादांनी आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून दिली. कारण देव आहे हृदय मंदिरी शोधून पाही, देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. पण आपण कुठं शोधतोय? शोधा शोधा आपला बाहेर चालाय. ये नरा आत बघ जरा, जीव हा खरा, नोहे ही माया, नोहे ही माया, बुद्धी दर्पणे ब्रह्म ब्रह्म रवीची छाया.
जीव हा खरा नव्हे म्हणले. जीव ही कोण आहे? माय आहे म्हणले. आणि मग त्या मायेचं काय करायचं आपल्याला? मायेपासून काय व्हायचंय आपल्याला? अलिप्त व्हायचंय. आणि साधू संत तेच करतात. दादांनी तेच केलं. कारण मायेमध्ये काय आहे? मायेमध्ये गुरफटून जर आपण गेलो तर या मायाजाळामध्येच आपण काय होईल? गुंतून राहील. मग आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होणार नाही. कारण जो आपल्यामध्ये चित्त चैतन्य रूपाने जो आपल्यामध्ये वास करतोय, ओळखाती वस्तू सांडारे कल्पना, ओळखाती वस्तू सांडारे कल्पना, ओळखाती वस्तू सांडारे कल्पना, ओळखाती वस्तू सांडारे कल्पना. नका आडरा नादा उजनी, नका आडरा नादा उजनी, नका आडरा नादा उजनी. भरी झाले कोठे बुडवाल हित, भरी झाले कोठे बुडवाल हित. नका आडरा नादा उजनी, नका आडरा नादा उजनी, नका आडरा नादा उजनी. भरी झाले कोठे बुडवाल हित, भरी झाले कोठे बुडवाल हित. म्हणजे आडरानामध्ये जाऊ नका. मग जणी झालं कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. मग म्हणले साधू बोध झाला तो नुरुनी आठेला, आणि ठाईचा मुरला अनुभव. मग अनुभव काय? मी देह नसून माझं स्वरूप काय आहे? आत्मस्वरूप आहे. म्हणजे आत्मा कोण आहे? आत्म्याचं स्वरूपच भगवंत आहे ना. कारण अमर असा आत्मा आहे ना. नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावका. कारण तो शस्त्राने सुद्धा म्हणले काय होत नाही? कापत नाही. अग्नीने काय होत नाही? जळत नाही. पाण्याने भिजत नाही. असा असणारा तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. मी वासुदेव तत्वता करयेल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, काही दुधानी कमावू लागा. करयेल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, काही दुधानी कमावू लागा. मी तर कोण आहे म्हणले? वासुदेव आहे. पण वासुदेव खरी तो फेरा वाडियात बाहेर दारा, कुणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तर येतो माघारा का. ह्या वासुदेवालाच आपण काय करायचंय? ओळखायचंय. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जनी, जनी झालं कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. या वासुदेवाचीच ओळख दादांनी करून दिली. कारण 21,600 वेळा श्वास येतोय आणि जातोय. फक्त काय करायला सांगितलंय? लक्ष द्यायला सांगितलंय. पण ह्या मायाजाळामध्ये इतका आपण गुरफटलोय की लक्ष द्यायला सुद्धा सवड नाही. उठबा होय जागा, पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा, उठबा होय जागा, पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा.
पाहे वासुदेवाला उठवा होय जागा उठवा होय जागा पाहे वासुदेवाला उठवा होय जागा सुदीला उगवला सुदीला उगवला दान आपुले घाला सुदीला उगवला दान आपुले घाला उडवा होय जागा पाहे वासुदेवाला उडवा होय जागा उडवा होय जागा पाहे वासुदेवाला उडवा होय जागा उठवा होय जागा पाहे वासुदेवाला उठवा होय जागा उठवा होय जागा पाहे वासुदेवाला उठवा होय जागा शेणा महाराज सांगतात उडबा होय जागा पाहे वासुदेवाला. म्हणजे जागा होय सांगितलंय, उडबा होय जागा. आधी काय सांगितलंय? उठ. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून बंधू सोय रे पिशून सर्व विद्या हे जाणून शरणरी गा देवासी धनधार पुत्र जन धनधार पुत्र जन आधी काय सांगितलंय? उठाय सांगितलंय आणि मग जागा होया सांगितले. आपलं कसं आहे? जागे होतो आधी जागा होतोय आणि नंतर उठतोय. मग साधू संतांनी असं का सांगितलंय? मग उठा, आधी उठाय सांगितलंय आणि नंतर मग आपण कसं जागाय कसं उठायचंय. कारण आपण स्वरूपाच्या ठिकाणी काय झोपलेलोय. म्हणून काय सांगितलं त्यांनी? आधी उठ, आधी उठा. स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले ना तुम्ही, आधी उठा आणि मग जाग व्हा. साधू संतांचा परमार्थ अंतरंगाचा आहे, बाह्यरंगाचा नाही. आपलं कीर्तन बी चालय हे अंतरंगाच चालय. कारण जे लपलंय ना, जे गुह्य आहे ना, हे परमार्थाचं जे गुह्य आहे ना सगळं आत आहे. मग हे आतच बघायचंय. बाहेर जर बघितलं ना तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं नाशिवंत आहे. दिसतंय ही सगळं नाशिवंत आहे. मग ह्याच्यात काही बी असू द्या, जे चामड्याच्या डोळ्याने दिसतंय ना, ही सगळं एक दिवस नाश पावणार आहे. कारण हे देह सुद्धा नाशिवंत आहे. ह्याला लय नटावतोय आपण. नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह सुद्धा काय म्हणले नाशिवंत आहे.
पण काय आहे, त्याला धरून हे देह काय म्हणजे हे साधन आहे. आणि साध्य काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याला ओळखायचंय. मग ह्या साधनापाशी काय नाही, कारण आपण माया जाळामध्ये इतकं गुरफटलोय की सगळ्याला वेदना आता कुठल्या लागल्यात आहे, माया जाळाच्या वेदना लागल्यात आहे. केव्हा मी घरी जाईन, काय आता पाऊस बी नाही, भरणी बिले आल्यात आहे. कोणाचं काय काम आहे, कोणाचं काय काम आहे ह्याच्या, कारण परतीच्या प्रवासाचा आपल्याला काय झाल्यात वेदना लागल्यात आहे. पण तुम्हाला नाही लागल्या, तुम्हाला तसं करून ठेवलंय, तुमचं बंदच नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचं काय सुख आणि दुःख आम्हाला वाटतं असं कायम सारखंच आहे. चांगलं खायला असं जर कायमच राहिलं तर पंक्ती घालणारालाच आता काहीतरी करावं लागेल. पंक्तीवाले नाही काढायचे, बदलून बदलून चालत राहायचं. पण आपण कटळून ना, आपण ही मायाजाळ करून ठेवलाय ना, ही बायका पोर घरदार शेती बाडी बंगला गाडी मोटार गाडी हे सगळं कशाला आहे, ह्याचा आपल्याला आठवय ना. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. इथं म्हणले कोणच कोणाचं नाही, कारण साधू संत जाग करतात, हिताच्या ठिकाणी जाग करतात. इथं कोणच कोणाचं नाही. पोरगा कोणाचा नाही, बाप कोणाचा नाही, बहीण कोणाची नाही, भाऊ कोणाचा नाही. हे सगळं कसं आहे, मायाजाळ आहे. कारण माय बाप जन्म देते, आई बाप सुद्धा काय करतात, जन्म देतात, कारण लोभा कारणे वाढवित. त्यांच्या ठिकाणी काय लोभ आहे की म्हातारपणी काठी होईन, आधार होईन, सांभाळीन. पण पेटात सुद्धा नाद घालणारी पोर आहेत. कारण नाही हिता आली तर, हिता आलेले तसे होणार नाहीत, हिताल्यांचं सांगत नाही. पण आपण समाजामध्ये पाहतोय आज काय चालय. म्हणून सद्विचार, चांगले विचार, चांगला आचार हे साधू संत देतात. म्हणून विचाराची गरज आहे. पण आपलं तसं नाही, विचार विचारांचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे. मग आपण कशात विषयामध्ये गुंतलोय, विषय ओढी भुलला जीव, कोण करील त्याची किव. मग ही 5 विषय आहेत, शब्द विषय, रूप रस गंध आणि स्पर्श. ह्या 5 विषयाला प्राण्यांचं उदाहरण दिलंय, प्रत्येक प्राण्याचं. पण हे 5ही विषय माणसाच्या ठिकाणी आहेत. आणि या विषयातून सुद्धा काय करायचे, आपल्याला विजय मिळवायचा या विषयांवर. कारण या विषयामध्ये घात आहे. प्रत्येक जण, प्रत्येक विषय म्हणजे रूप विषय, शब्द म्हणजे लय गोड बोलतो एखादा आणि स्तुती करतो, जवळ घेतो आणि त्याच्या त्या बोलण्याला सुद्धा आपण भुलून जातो. म्हणून
म्हणून साधू संतांनी जाग केलंय, तू विषयामध्ये सुद्धा गुंतू नको. काय काय रूपाचा अहंकार आहे, म्हणले मी लय सुंदर आहे. मग तिथं सुद्धा म्हणले त्या सुंदरतेचा अहंकार आहे म्हणून त्यात सुद्धा ती काय झालंय, गुंतलं जात आहे. त्या रूपात सुद्धा म्हणले काय होतंय, घात होतोय. काय कायला खाण्याची लय गोडी या, म्हणले लय गुलाबजाम आवडतात आहे. काय नाही 100 खाली, कोणी 50 खाली. जास्त खाल्यावर काय होईल, लय गोड खाल्यावर काय होईल, शुगर होईल का नाही. मग काय व्हावं लागेल, पुढं 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 मरावंच लागेल ना. गंधाविषयी काय कायला सुगंध लय आत्तर टाकावं अशी मारा वाटते, कारण सुवास चालला पाहिजे. पण त्या सुवासाला आपल्या बुद्धीत त्याचा काय विचार होईल, कारण एक एक प्राणी त्याच्यामध्ये गेलाय. आणि स्पर्श विषय सांगितला, स्पर्श विषयाला म्हणले हत्ती बोलला, त्यात सुद्धा त्याचा काय झाला, घात झाला. म्हणून ह्या विषयापासून काय करायचंय, सावध राहायचंय. विषयांचा पडीपाड म्हणजे गोड परमार्थ जीवाला काय वाटतोय, कडू वाटतोय. आता कडू औषध कसं असतं म्हणले, कडूच असतं, पण खाल्ल्यावर काय होतं, गुण 100% येतो, रोग मुक्तता होते, कारण रोग जातो. तसं म्हणले आपल्याला सुद्धा महात्म्यांनी काय केलंय, औषध दिलंय. आपल्याला सुद्धा एक मोठा रोग झालाय. हा, पण ते आपल्याला एक रोग झालाय ना, आपल्याला एक रोग झालाय. ते रोग कोणचा आहे, भवरोग. मग भवरोग कशाने जाईल, भवरोग आईसे जाईल पथ्य नाम विठोबाचे. आणि मग ते रोग आपल्याला घालवायसाठी साधू संतांचा काय झालंय, आपल्या जीवनामध्ये अवतार झालाय. कारण आपल्याला, कारण माझं स्वतः सांगतो, हे दादा घरी आले, काही सुद्धा म्हणले सायस नाही केलं. काय त्यांच्याकडे जावं लागलं नाही. एका महात्म्याकडे मी 2 वर्ष येड घालत होतो. तो महात्मा संन्यासी होता, कारण संन्यासी लोकांवर माझं लय प्रेम होत. कारण मला अहंकार प्रत्येक गोष्टी असतो, ती सांगतोय बरं का मी. मला काहीतरी म्हणजे असं नवनाथ ग्रंथ वाचला होता भक्ती मार्गाला लागल्यावर, आणि त्या नवनाथ ग्रंथामध्ये अनुग्रह होता. अनुग्रह ही राईट फाईट डोक्यात होता. अनुग्रह आपल्याला घ्यायचा आहे, ही तत्वाचं नामाचं काही नव्हतं, पण अनुग्रह घ्यायचा ही डोक्यात होत. आणि मग अनुग्रह घेतल्यावर काय होतंय म्हणले, जसं म्हणले माऊलीने भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलवला, नाथांनी म्हणले काय विभूती दिल्यानंतर काय झालं, पोरं झाली, आणि काही रिद्धी सिद्धीच्याच मार्गाला आपण गेलो असतो. मग त्या महात्म्याकडे 2 वर्ष येड घातल्यावर ते महात्मे काय म्हणले, तुम्ही प्रपंचिक म्हणले, आम्ही तुम्हाला काय म्हणले अनुग्रह हे तसलं काही देऊ शकत नाही म्हणले. तुम्ही आमचं काय होणार, फक्त भक्त होणार, आम्ही तुमचे गुरु होऊ शकत नाही. पण मग त्यांनी मार्गदर्शन थोडं केलं की म्हणले तुम्ही काय करा, एखादा ब्राह्मण आसन किंवा उच्च ह्याचा म्हणले एखादा
गृहस्थी आसन, पण संन्यासी आसन म्हणजे गृहस्थी संन्यासी म्हणजे आपल्या आळंदीला जोग महाराजांच्या संस्थेवर सुद्धा म्हणजे साध्या वेशात, म्हणजे भगव्या वेशात वेगळी आणि साध्या वेशात वेगळी, कारण हे माऊलीचा मार्ग आहे. दोन्ही माऊलीचे, पण योगी आणि संन्यासी आणि संत प्रत्येकात थोडा थोडा बदल आहे. योगी योग्यांच्या मार्गाने गेले, संन्यासी संन्यासींच्या मार्गाने गेले आणि संत संतांच्या मार्गाने गेले. मग ती एक गुरु एक शिष्य परंपरा त्यांच्यात असते. पण दादांनी आपल्याला तत्व जोडून दिलं ना, ते तत्व म्हणजे असं आहे की आपल्याला सुद्धा म्हणले काय केलं त्यांनी, त्यांच्यासारखं तयार केलं. कारण नाम एवढं आहे, गगनाहून वाढ नाम आहे, कारण त्या नामामध्ये तेवढी पावर आहे. कारण नामाचा चांगले चांगले माझ्या कंठी राहू बले, कपी कुळ उद्धरेले मुक्त केले राक्षसा. आणि आता काय झालंय माहिती का, ह्या वर्षी त्या वर्षाला सेवा असती आणि काय काय सांगून किती सांगू असं झालंय. मागचं एकंदरला मग ती पुढे येत आहे, पुढचं भाग जात आहे. मग असंच आपल्याला सुद्धा म्हणजे काय असा चांगला देह दिलाय. पण आमच्या संगीताताईला कसा देह होता, स्वतः हाताने म्हणले पाणी सुद्धा पिता येत नव्हतं, जेवता बी येत नव्हतं, चालता येत नव्हतं, काहीच त्यांना करता येत नव्हतं. जिथं बसवून तिथंच बसायच्या आणि बाहेर जायचं म्हणलं तरी उचलून न्यायचं. पण आपल्याला एवढा चांगला देह दिलाय, पण आपण काय करतो, कामात गुंततोय. त्यांना तसा देह दिला होता भगवंतानी, पण सारखं कसं होतं, आनंद होता. आणि सारखं मुखामध्ये दादा दादा सोडून काहीच विषय नव्हता. कवा फोन कुणी केला ना तरी काय चालय ताई, काय नाही, आनंदात आहे. मग कोणचा आनंद होता त्यांना, गोविंद 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 छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. इतका ध्यास घेतला होता, इतका ध्यास घेतला होता की त्या भिंगुर्टीच्या उदाहरणाप्रमाणे, कारण भिंगुर्टी काय करती, एक आळी आणती
आणि तिच्या घरामध्ये तिला काय करते, ठेवती. आणि ठेवल्यानंतर बाहेर चारा खाण्यासाठी जाते आणि आल्यानंतर त्या आळीला काय करते, दंश करते. मग ती सारखा सतत येता जाता काय करते, दंश करत असते. आणि मग दंश करून तिला बी इतका म्हणजे मनामध्ये ध्यास लागतो की भिंगुरटी येईन मला दंश करीन, भिंगुरटी येईन मला दंश करीन, भिंगुरटी येईन मला दंश करीन. मग तिचं काय होतं, स्वरूपच म्हणले भिंगुरटी होऊन जातं त्या आळीचं. आणि तिला काय होत्यात, पंख फुटत्यात आणि ती काय होती, उडून जाती. तसं ताईंचं झालं होतं. सतत साधना. कारण दुसरं काही डोक्यातच नाही ना, काही प्रपंच करायचं नाही, कुठं काही नाही, काही काम नाही, काही नाही, विशेष नाही. पण सतत काय चिंतन, सतत नाम, सतत साधना. मग त्या सुद्धा काय झाल्या होत्या, दादामय होऊन गेल्या होत्या. कारण दादा सोडून त्यांच्या ना शब्दच नव्हता. सारखा दादा, प्रत्येकाला दादा. कुणी फोन केला, कारण ताईंना फोन करणारी कमी होते, पण ताईच सगळ्यांना फोन करत होत्या. प्रत्येकाची आठवण त्यांना व्हायची आणि प्रत्येकाला काय करायचे, फोन करायच्या. विचारायच्या, दादा तुमचं कसं चालय, काय करताय, दादा बरं आहेत का. एवढं नाही, पण आपल्या घरची सुद्धा आपली एवढी काळजी घेणार नाही. कारण गाडीवर जर आपण चालू असलो ना, गारठ्याचे दिवस असले, ताईंनी म्हणायचं, भाऊ कानाला बांधा, तुम्हाला गार लागेल. गाडी जपून चालवा, दमानी जा. इतकं त्यांचं ध्यान असायचं प्रत्येकावर. कारण साधू संत आपल्याला जवळ करतात आणि जवळ करून आपलं हित पाहतात. कारण आपलं हित कशात आहे, बुडते हे जग न देखावी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. कारण हे जग बुडतंय आणि हे त्यांना पाहवत नाही. म्हणून काही उपाय, काही गोड बोलून, जवळ घेऊन. कारण आपण काही एवढं सोपं नाही. कारण आपण एवढं जवळ यायला, ऐकायला, पण त्यांना काय केलं जातं, व या तुम्ही बसा. गाडवालाच काय म्हणले, मोठं गोपाळ शेठ म्हणलं जात. कारण आपण गाडवच आहे. पण संत काय करतात, त्यांनाच काय म्हणतात, गोपाळ शेठ. या शेठजी बसा. मग तसं ताईंनी सुद्धा, कारण संजू भाऊ असते, श्रीकांत भाऊ असते, कारण ह्या सगळ्याचे हित बसलेल्या गाड्या आहेत ना, ह्या सगळ्या म्हणजे काय हित जी येतात ना अनुग्रहामध्ये, ह्या सगळ्या बिघडलेल्या गाड्या असतात. कारण मी दुसऱ्याच नाही सांगत बरं का, माझं स्वतःच सांगतोय. कारण आमचीच गाडी नीट केली,
म्हणजे आमची काही गाडी एवढी सोपी नव्हती, पण त्यांनी काय केलंय, चित्त ताब्यात घेतलंय. कारण साधू बोध हे मनाला करत असतो. आणि मन काय करताय, मनाची अवस्था काय करायची, मग गुणमन करायची. आणि मनाने काय होतं, मग आपण देह बुद्धी नष्ट करून काय होतो, मी देह नसून कोण आहे, मी आत्मस्वरूप आहे, माझं स्वरूप आत्मा आहे. आणि त्या स्वरूपाकडे आपण काय होतो, जातो. विठ्ठल 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 मग हे होण्यासाठी म्हणले काय केलंय, शास्त्राने पंढरी सांगितली. मग एक पंढरी सांगितली, भूवैकुंठ नगरी ही पंढरपूर. आणि जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा होते पंढरपूर. तर भगवान परमात्मा त्या पंढरपुरात होता, चराचर नव्हते त्यावेळेस. आणि तिसरी पंढरी सांगितली, देह ही पंढरी, आत्मा विठ्ठल. आणि मग आपल्याला ह्या पंढरपूरला यायचंय, पायी तीर्थयात्रा घडू. पायाने काय करायचंय, तीर्थयात्रा जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपले सोहित पायी, तीर्थयात्रे जाई चुकू नको. मग आपल्याला काय करायचंय, जवळ सकळ सिद्ध आहे तवरच पायी तीर्थयात्रा करायची. या पण करीत असताना काय जाणून घ्यायचंय, की देह ही पंढरी. ह्या देहाची काय करायची, या पंढरी करायची. या आणि ह्या देहामध्ये आतमध्ये कोण आहे, तो भगवान परमात्मा आहे ना, तो ह्या आतमध्ये विराजमान आहे. कारण त्याच्या सत्तेनेच आपण चाले. हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलावी ते हरिबिन, देखवी आई कवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नका. त्याच्या सत्तेनेच म्हणजे काय चालतोय, आपण पाहतोय, बोलतोय, ऐकतोय. कारण त्याच्यातला जर निघून गेला तर निघून गेला वारा खाली, राहिला पसारा. आणि मग ह्या पसाऱ्याला किती वेळ ठेवतात, पसाऱ्याला किती वेळ ठेवतात. तिकडे दवाखान्यात नेला असला तर तिकडच फोन करतात, लवकर तयारी करा. बघा बर का, ज्याच्यावर आपण प्रेम करत असतो, आयुष्यभर आपण प्रेम करत असतो त्या देहावर, पण त्याला किती वेळ ठेवतात. आणि सरपण आणायला कोण असतं, आपलेच. आणि अग्निप्रसाद द्यायला कोण असतं, आपलेच असते. सगळे आपलेच असतात, पण आपल्याला काय करून टाकतात, जाळून टाकतात. एवढं प्रेम देहावर केलं, शेवटी आपल्यानेच आपल्याला काय केलं, गाडी लावली. भावांचा शेवट बरोबर आहे. आपण आपलं म्हणतोय, पण ते आपले नसतात. म्हणून साधू संत आपल्याला काय करतात, हिताच्या ठिकाणी जागा करतात. म्हणून आपण आपलं स्वरूप ओळखायचंय. कारण वेळोवेळी तुम्ही प्रत्येक प्रवचनातून, प्रत्येक कीर्तनातून हीच ऐकलं जातं, पण हीच एवढं सोपं नाही. ह्याचा जर बारीक विचार केला ना, बोलणं सोपं असतं, पण करणं लय अवघड असतं. बोलता आमचे श्रीकांत भाऊ सांगतात नेहमी,
बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता तीर कापे. एवढं सोपं नसतं. साधू संत सतत सांगतात, भाऊ चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. पण आपण चिंतन करतच नाही. कारण चिंतन जर केलं तरच अनुभव येईल ना. तर आपण काय सांगत होतो? पंढरी सांगत होतो. तर ही पुढे गेला विषय. काय ह्या पंढरपूरचं काय वैभव आहे? कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकामेका. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान. जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण. ते पंढरी तिगडे, ते पंढरी तिगडे. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात तुकोबराय की उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, आणि ते या पंढरीची घडी, हळा पाजर रुकडी. ह्या पंढरीला काय म्हणजे अभिमान जातो. आपला अभिमान केव्हा गेलाय? ज्यावेळेस आपण साधना करतो त्यावेळेसच हळूहळू एक 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 जातो ना. कारण अभिमान काही एवढी सोपी गोष्ट नाही. मला जर दिंडी चालकाचा अभिमान आला तर कारण भले भले यात ह्याच्यात गेल्यात आहे. अभिमानात बरेच गेलेत. म्हणून काय म्हणजे अभिमान सुद्धा काय आपल्याला घातक आहे. पण ह्या पंढरपुरामध्ये काय होतंय म्हणजे उठा उठी. पण त्या मार्गाने गेलं तर बर का, कारण दादांनी जे घालून दिलेला मार्ग आहे, संतांनी जे घालून दिलेला मार्ग आहे, आणि त्या मार्गाने गेलं तर उठा उठी जाईल. नाही तर हित हायतवरच म्हणले माऊली 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 माऊली. आणि मग घरी गेल्यावर घरची माऊली लागेल माग परत. पण साधू संतांनी काय केलंय, आपल्याला कायम म्हणजे सततम कीर्तयन्तमाम. सतत म्हणले काय करायचंय, नाम का साधना घ्यायची, सतत काय करायचंय, चिंतन घ्यायचंय. संत चरणी भाव धरा, क्षण क्षण
उठाउठी अभिमान उठाउठी अभिमान घालवायचं सोपं नाही. म्हणून म्हणले जाय आईचे स्थळ स्थळ सांगितलं ना त्यांनी. बाकीच्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर असं होत नाही. या पंढरी सिंहडे 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 जय पंढरी सिंहडे या पंढरी सिंहडे खा पाझर रोकडे 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 या पंढरी सिंहडे 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 या पंढरी सिंहडे. म्हणजे ते या पंढरी सिंहडे कोणत्या तीच सांगायचं होतं. ते या पंढरी सिंहडे म्हणजे ह्या पंढरीला आल्यावर ते घडत. पण ही पंढरी कोणती सांगितली साधू संतांनी. देह ही पंढरी. आणि मग ते ह्या पंढरीला घडलं पाहिजे. खळा पाजर रोकडे. कारण ह्या पंढरीला त्या चिंतनाने त्या साधनेने काय झालं पाहिजे. अनुभूती आली पाहिजे. आणि मग अनुभूती आल्यावर काय होईल. नेत्री अश्रूंची आधारा कुठे रोमांच शरीरात. या पंढरी सिंहडे म्हणजे चिंतने चिंतने तद्रुपता. जसं म्हणले आपण साधना करू तसं म्हणले ह्या बघा आपल्यात आता काही काही साधनेला बसल्यानंतर काय अवस्था होती या. मग त्या नामाची पावर आहे ना. त्या नामाच्या पावरनीच काय होत आहे अवस्था होती. आता अवस्था कशाने होती. नामाने होती. अनुग्रहाच्या नावाने होती. मग त्याच्यावर एक दृष्टांत सांगतो. एक साधू महात्मे होते आणि दररोज एका ताईच्या घरी भिक्षा मागायला जायची. आणि मग दररोज भिक्षा मागायला जायचे. मग त्यांची चांगली ओळख झाली. आणि ओळख झाल्यावर त्या ताई म्हणल्या बाबाजी मला काहीतरी बोध द्या ना. मग ते जे भांड होतं ना भिक्षा पात्र ते साधू महात्मे आपल्या इकडूनच धुवून न्यायचे. ते महात्मे म्हणले नंतर म्हणले एखाद दिवशी योग आल्यानंतर देऊ म्हणले. आणि मग एक दिवस असाच योग आला. साधू महात्मे भिक्षा मागण्यासाठी त्या ताईंच्या घरी गेली. आणि मग त्यांनी ते भांड धुलं नव्हतं. तसंच म्हणले ते घेऊन त्या ठिकाणी गेले. आणि त्या ताईंना म्हणले एवढं भांड काय करा तुम्ही घासून धुवून स्वच्छ करून आणा आणि नंतर म्हणले त्यामध्ये भिक्षा द्या. आणि मग त्या ताईंनी त्यामध्ये भिक्षा दिली आणि साधू महात्मे निघाले.
तेवढ्यात त्या ताई म्हणले बाबाजी काहीतरी बोध द्या ना. बाबाजी म्हणले जसं म्हणले हे भांड म्हणले आतून स्वच्छ केलं तसं म्हणले आपला सुद्धा हे देह आहे ना किंवा आतून स्वच्छ करायचं आहे आणि नंतरच म्हणले काय त्यात म्हणले काय करायचं आहे. बोध दिल्यानंतर त्यामध्ये रुजतो म्हणले, नंतर म्हणले ठसतो. कारण बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. मग आपल्यामध्ये काय काय म्हणले, आपल्यामध्ये एक एक भरलंय. आपल्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, आशा आहे, तृष्णा आहे. काय आणि ह्याच्यावर एक मन आहे. कारण गती अधोगती मनाचे संगती आणि मन लावा एकांती साधू संगी. कारण हे मन इतकं वाईट आहे ना. कारण या मनाचा वेग किती या क्षणात म्हणले अमेरिकेला सुद्धा जाऊन ये. इतका वेग कशालाच नाही, विमानाला सुद्धा नाही. मग त्या मनाला काय करायचंय, साधू बोध हे मनालाच होतो आणि त्या मनालाच काय करायचं आकळाय सांगितलंय. मन लावा एकांती साधू संगी. कारण हे मन किती वडाय वडाळ बी आहे म्हणजे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मनचे हारीचे हारी याच न्यारे रे तंतर अरे विचू साप बरा त्याले उतारे मंतर. इतकं म्हणले काय ते मन विचू साप सुद्धा म्हणले बरा. त्याला सुद्धा काय म्हणले तिथे सांगितलं विचू सुद्धा म्हणले उतारतो. मोबाईल वर मंत्र कानात ऐकला तरी विचू उतारतो, त्याला उतार मंत्र आहे. पण या मनाला काय म्हणले उतार नाही मंत्र बी नाही. म्हणून सतत 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 म्हणले त्या मनाला नामस्मरण साधना सतत सांगतात. म्हणले कामामध्ये काम देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला मनमनीच्या सुखा हात पांडुरंग भेटी. चिंतन काय करायचे त्या चित्ताला लावायचे. कारण चित्त सुद्धा आपलं मलिन झालंय. त्या चित्ताला सुद्धा काय करायचे शुद्ध करायचे. लावी म्हणले मन, मनाचे सुद्धा मनाला हे दोन मन आहेत ना, एक बाह्य मन आणि एक आंतरमन. म्हणून म्हणले आंतरमनाला. मग आंतरमनाला जर त्याची गोडी लागली तर म्हणजे जसं म्हणजे तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले. मग ही देह सुद्धा म्हणले काय होईल
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जो देह अच्युत सर्व काळ जो देव जे अच्युत सर्व काळ हा जो देव अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देह सुद्धा म्हणजे काय होईल पवित्र होईल वाणी सुद्धा काय होईल पवित्र होईल हरिपाठ कीर्ती मुखी तरी गाय पवित्राची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य आपल्याला चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदी काय होते मग म्हणले नेत्री आसरूंची आधारा जसं तंतोतंत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितलंय अभंग हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय पण त्यांना आलेला अनुभव सांगितलाय बरं का मग तो अनुभव महत्वाचा आहे मग त्यांच्या जीवनामध्ये जो अनुभव आला तो अनुभव आपल्या सुद्धा जीवनामध्ये आला पाहिजे काय अभंग हे आपल्याला बी सुटायचं असतं ते सुटले पण त्यांच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला बी सुटायचे म्हणून अभंग आहेत मग काय म्हणले बाबा नेत्री अश्रूंची या धारा ह्या नाम घेतल्यानंतर या नामाच्या पावरने काय होतंय म्हणले डोळ्यातून म्हणले काय होतंय अश्रूंच्या धारा वाहतात आणि रोमांच म्हणजे काय होतंय शरीरावर कोटी रोमांच शरीरामध्ये नेत्री अश्रूंची आधारा 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 कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा ते पंढरीची घडे खळा पादर रोकडे देवा पंढरीची घडे खळा पादर रोकडे ते पंढरीची घडे ते पंढरीची घडे देवा पंढरीची घडे देवा पंढरीची घडे नेत्री अश्रूंची आधारा कोटी रोमांच शरीरा ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडी रोकडा म्हणले अनुभव येतो या ठिकाणी इथं काय बोलाच्याच भात आणि बोलाचीच कडी आणि जेवण कोण तृप्त झाला म्हणले चाकल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय म्हणले साखर लय गोड आहे श्रीकांत बाबांचे सांगत असतात नेहमी साखर गोड आहे पण ती खाल्यानंतर तिची गोडी कळन चाकल्यानंतर गोडी कळन कधीच ती पाहिल्यानंतरच म्हणजे ती खाल्यानंतरच कळन ना पाहून काय होणार आहे तसं म्हणले या नामाचा अनुभव जसं जसं आपण चिंतन करन जसं जसं आपण त्या नामावर आरूढ राहीन तसंच म्हणजे अनुभव येईल ना तुका चाकून या सांगे मजा अनुभव आहे अंगी कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा काय म्हणले ते चाकलंय आणि मग नंतरच म्हणजे अनुभव ह्या अभंगातून सांगितलाय मग म्हणले शेवटच्या चरणात तुका म्हणे काला कोठे आभेत देखीला
म्हणजे तुका म्हणे काला आणि कोठे आभेद देखील. आभेद म्हणजे भेद नाही. मी आणि देव वेगळा नाही. मी आणि देव एकच आहे. माझा आणि देवाचं स्वरूप एकच आहे. आणि हेच तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे काला तुका म्हणे कोठे आभेद देखील. कारण काल्याचं कीर्तन म्हणल्यावर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पण या ठिकाणी आपण ज्या दादांनी आपल्याला सांगितलं, संत महात्म्यांनी आपल्याला जे अनुभव आणून दिला, जीव शिव नाम ऐक्य काला, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य तया नाम काला. कारण अभंग बी तुकाराम महाराजांचा होता. म्हणजे तुका म्हणे काला आणि कोठे आभेद देखील. ते या पंढरीची घडी खळा पाजर रोकडी. विठोबार फुमारे विठोबार फुमारे विठोबार फुमारे विठोबार फुमारे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय भगवान की जय रामदास भगवान की जय पांडुरंग दादा की जय देव दत्त विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूंची आधारा कोटी रोमांच शरीरा ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे तुका मने काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. या तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जसं कारण साळुंकी मंजळ बोलता सेवानी आणि कविता धनी वेगळाची. जसं दादांनी बाबांनी आणि ताईंनी बोलून घेतलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. कारण कसं आहे, तब्येत बी ठीक नव्हती, खोकला तर लई येत होता, सर्दी बी झाली होती, पण एकदम नाही आला. मला वाटत होतं आता कसं बोलायचं कसं उभं राहायचं, पण संत कृपा झाली आणि इमारत फळ आली. करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. ते काही करणार नाहीत. आमचे श्रीकांत भाऊ सांगतात, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं सुद्धा करता येते. नवे नवे ही तरी सजीव आहे, पण निर्जीव सुद्धा त्यांनी भिंतीवर दगडाव सुद्धा म्हणले काय केलं, कृपा केली आणि ते सुद्धा म्हणले काय झाली, चालायला लागली. तसं म्हणले, तसं जसं ते बुद्धी दिली त्यांनी तसं बोलण्याचा प्रयत्न केला आणि झालेली सेवा तुम्हा सर्व. कारण माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तपाने आमचे श्रीकांत भाऊ असतील, संजू भाऊ असतील, रायकर भाऊ असतील, काका असतील, आमच्या साथीला सर्वच म्हणजे सर्वच जनाबाई मुक्ताबाई सर्वांनी साथ केली. आणि हा विनाकार्याचं सर्वांनी टाळ्या वाजून कौतुक करा. कारण ह्या वयातच इतकं म्हणजे बाल वयात बाल संस्कार. कारण लेकरूच कोणाचं आहे, दादांच आहे. कारण जसं म्हणले ते काय म्हणतात, खान तशी खापर आणि माय तशी लेकर. जशी आपण कसं आहे, मोठेच येत, आपण काय एवढे लहानाचे नाहीत. कारण मोठ्याच्यांनी काय करायला पाहिजे, मोठ्यासारखंच राहायला पाहिजे. मग जसं म्हणले बाबा मोठ्यांची आपण काय केली पाहिजे, मान राखला पाहिजे, त्यांची किंमत ठेवली पाहिजे. तत्व दिले. आता लय वेळ संपत आलाय. कारण दादा नेहमी त्या साडीचं उदाहरण सांगायचे, पैठणीचं. म्हणले बाबांनी पैठणी म्हणले नेसावली होती, पण ती पैठणी म्हणून नाही म्हणून
म्हणजे हातात काय बसायला ते बसकर घेऊन एक ताई गेली होती. ती गेली होती नाही का, ती उदाहरण म्हणून सांगितलं होतं. तशी ही आपल्याला नामरूपी पैठणी, ती पैठणी होती आपली ही. पण ही बाबांनी दादांनी आपल्याला नामरूपी पैठणी नेसवली. आणि ह्या पैठणीला कुठंही डाग लागू नये म्हणून आपण ह्या पैठणीला जपलं पाहिजे. आणि अहोरात्र ह्या पैठणीची काय केली पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. एवढं बोलून सगळ्यांनी ऐकून घेतलं. कारण आम्ही तेवढं काय योग्यतेचं नसताना आम्हाला इथं उभं केलं. पण कसं आहे, बालक बोबडा बोले वाकडा वेचुकी पावले, ती चोज करून मावले रिगे जेवी. तुम्ही काय सर्व माय बाप आहेत. आणि काही जर चुकीचं गेलं असेल तर माई बापाच्या अंतकरणाने माफ करा. आणि जे बरोबर असेल ते आमच्या दादांचं आहे, ते ताईंचं आहे, ते बाबांचं आहे, ते भाऊंचं आहे. एवढं बोलून आपण सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्र